श्री काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेश दिनानिमित्त नाशिकमध्ये बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सारा भारत बौद्धमय करीन अशी गर्जना केली आणि शोषित दलित पीडित समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी बौद्ध धर्माची शिकवण दिली। त्यांच्या याच कार्याचा वारसा पुढे अविरत चालू ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला गतिमान करण्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्माची शिकवण द्यावी याची जाणीव करून देण्यासाठी चलो बुद्ध की ओर असा संदेश देऊन 2 मार्च 2025 रोजी नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेश दिनानिमित्त देश विदेशातील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत आणि पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक अशी राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। नाशिक शहरातील हुतात्मा कान्हेरे मैदानावर सायंकाळी 4 वाजता हे आयोजन करण्यात आलं। यावेळी RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर धम्मसभा देखील होणार आहे। या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष RPI उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे असणार आहेत। या कार्याला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांचा जुगलबंदी आणि धम्मगीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।